तंत्रज्ञान स्वातंत्र्य शेतकऱ्यांसाठी नाही का? शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करावी का? शेतकरी संघटनांतर्फे सत्याग्रह आंदोलन. शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांना बंदी असलेले बियाणे वाटप. शेतीला केवळ उदरनिर्वाहाचे साधन न ठेवता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ॲग्रो बिझनेस करावा. नंदुरबार तळोदा रस्त्यावरील महाराष्ट्र गुजरात सीमेवरील वाका 4 रस्ता येथे दुपारी 12 वाजता शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, स्वतंत्र भारत पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले HTB या कापूस बियाण्यांना शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य अंतर्गत या बदलात सहभागी होऊ द्यावे, यांना याचा वापर करू द्यावा, या मागणीसाठी शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यात परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते गुजरातमधून येऊन महाराष्ट्र हद्दीतील शेतकऱ्यांना HTB कापूस बियाण्याचे वाटप केले. यावेळी शेतकरी संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांचे आगमन झाल्यानंतर घोषणा देत स्वागत करण्यात आले. तसेच HTB पाकिट वाटप करून ते वापरण्याचा निर्धार करण्यात आला. HTB कापूस हे केवळ वाण नसून पारंपरिक शेतीचे व्यावसायिक आणि फायदेशीर शेतीत रूपांतर करणारे एक प्रभावी माध्यम आहे. तंत्रज्ञान स्वातंत्र्य शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीचे आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे आणि औषधे वापरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, या मागणीसाठी शेतकरी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर सभा घेण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्याग्रह आंदोलनात स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ललित बहाळे, महिला आघाडी प्रमुख सीमा नरोडे, एकनाथ पाटील, देविदास कनखर, महेंद्र पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी सत्याग्रह आंदोलन प्रसंगी उपनगर पोलीस ठाण्यामार्फत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता सगळ्यात जास्ती आपल्याला फायदा होतो म्हणजे शेतीसाठी ज्या महिला शेती करतात, ज्या शेतीमध्ये काम करतात, त्यांच्यासाठी शरद जोशींनी सांगितलं होतं की कुठलंही सरकार, कुठलेही मायबाप तुमच्यासाठी कोणत्याही सुविधा तयार करत नाही, तंत्रज्ञान तुमच्यासाठी सुविधा तयार करतात. पहिले आपण वरोट्या पाट्यावर मसाला वाटायचो, नंतर आपला मिक्सर मिळाला, पाणी शेंदून काढायचं, मोटर आली. हे कुठल्या सरकारने नाही दिलं, हे कुठल्या देवाने नाही दिलं, कुठल्या धर्माने नाही दिलं, हे तुम्हाला आम्हाला तंत्रज्ञानाने दिलं. आणि हे तंत्रज्ञान मिळवण्याचा अधिकार आपल्याला आहे, कारण की शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला आणि शेतीत सगळ्यात जास्ती राबावं स्त्रियांना लागतं. म्हणजे कापूस लावला, कापूस लावणीचं काम आपणच करतो, कापूस खुरपायचं काम आपणच करतो, कापूस वेचायचं काम आपण करतो. ज्या वेळेला आपल्या हाताला नकट्या लागतात, तुम्ही काय म्हणतात, नकट्याच म्हणतात ना, नकट्यानी जर माय माऊलीच्या हाताला जर इजा झाली, नकुडं झालं, तर त्या माय माऊलीला तुम्ही साधं बॉडी लोशन आणत नाही, इतकी आपल्या शेतीत गरिबी आहे. मग काय पाप केलं का आपल्या माय माऊलीने? आपल्या खांद्याला खांदा लावून शेती करते. आणि तंत्रज्ञान फक्त कपाशीच्या बाबतीत आपण मागत नाही, जगात ज्या तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांचं भलं होईल, देशाचं भलं होईल, देशाचे पैसे वाचल, टॅक्स पेअरचे पैसे वाचल, ते तंत्रज्ञान मिळवण्याचा आपल्याला अधिकार आहे, आपल्याला आपल्या गुरुंनी सांगितलं. आणि तो मिळवण्याचा अधिकार आपण कधी सोडवणार नाही. राहिला प्रश्न माय माऊलीचा. आता आपण जर कपाशी लावली, पाऊस आला, तर पावसात कपाशी खुरपायला मजूर लागतात. सगळ्यांच्या कपाशी सोबत खुरपायला येतात. मग मजुराचे किती हाजी करावे लागतात. त्यांना बोलवायला गाडी, ते गुटखा खात असले तर गुटखा, पान मसाला, बिडी, सिगारेट, त्यांचे पोरं सांभाळा. बरोबर ना? एक टायमाचं जेवण द्या. बरं, हे करून ज्या मजुराची माय माऊली चांगल्या साड्या घालती आणि जी कापूस तयार करते त्या माय माऊलीच्या फाटक्या साड्या असतात, ही आपली परिस्थिती. मग आपण काय पाप केलं का? आपण आपल्या बायकोवर प्रेम नाही करत का? आपण आपल्या माय माऊलीवर प्रेम करतो, आपल्या आईवर प्रेम करतो. पण जे तंत्रज्ञान जगभरात आहे, ज्याच्यामुळं माझ्या माय माऊलीला खुरपणीचा खर्च वाचल, तिच्या पायाला चिखल्या होणार नाही,
तिच्या बोटाला खुरपं लागणार नाही आणि नकट्या लागून तिचे बोट फुटणार नाही. हे तंत्रज्ञान जर जगात असेल आणि ते जर कुठलंही सरकार आपल्याला मिळू देत नसेल तर ते सरकार आपल्या आई बापाचं दुश्मन आहे असं समजायला हरकत नाही. सरकारने यंदा विशेष पथकं बनवलेली आहेत की गुजरातमधनं जे बियाणं येते ते जेनेटिकली मॉडिफाईड आहे असे बियाणं पकडून देण्यासाठी त्यांनी मोठे विशेष प्रयत्न पथकं तयार केले आहेत. तर त्याचा निषेध म्हणून उघडपणे आज मी गुजरातमधनं बियाणं आणलं आणि इथं सगळ्यांना वाटप केलं. ते लोक आपापल्या शेतामध्ये ते बियाणं लावतील, लावल्यानंतर त्याच्यामध्ये सांगतील की मी HTBTचा शेतकरी आहे. आणि या प्रसंगी आम्ही हे जे कृषी खातं आहे आणि याचं जे संचालक पद आहे या कृषी खात्याचं खास करून निविष्ठा आणि गुणनियंत्रण, तर त्यांना सल्ला द्यायचा आहे की अवगुणाचं नियंत्रण करावं लागत असते, गुणाचं नियंत्रण करत नसतात. तेव्हा हे उरफाटेपणे सगळं सरकार का विचार करते हा मोठा प्रश्न शेतकरी संघटनेच्या पुढे पडला आहे. आणि जिथं जिथं हे लोक अशा धाडी टाकण्याचा प्रयत्न करतील पोलिसांचा आश्रय घेऊन, तिथं तिथं या अडथळ्याला किंवा या रेड्सला, या धाडींना आमच्या विरुद्ध केलेला प्राणघातक हल्ला समजण्यात येईल. आणि प्राणघातक हल्ल्याला जसा प्रतिकार करण्यात येतो त्या पद्धतीने याचा प्रतिकार करण्यात येईल.